हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आपण या वीकमध्ये घेतला होता इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि यामध्ये आपल्याला बेस ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट या टॉपिकवरती थोडासा व्ह्यू घ्यायचा आहे शॉर्टमध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत MS सेट 2024 ची जी होणार आहे 7 एप्रिलला. ही आहे आपली टार्गेटेड डेट टू क्लिअर द एक्झाम. सो याच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQ जो पूर्ण प्रिपरेशनचा बेस असणार आहे आणि पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 2 च्या कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 चा पण फुल कोर्स इथे मिळणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲप थ्रू MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. 5 डिसेंबरला आपली न्यू बॅच स्टार्ट होते, दॅट इज फ्रॉम ट्यूजडे. सो लवकरात लवकर आपलं प्रिपरेशन चालू करण्यासाठी आणि एक्झामला टार्गेट करण्यासाठी आजच जॉईन व्हा. ओके, चला तर सुरू करूया सेशनला. आजचं हे आपलं चौथं सेशन आहे इंटरनॅशनल ट्रेडवरचं. वेज ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट, विनिमय दर सादर करण्याचे मार्ग. कोणत्या मार्गाने आपण विनिमय दर सादर करत असतो? नॉमिनल एक्सचेंज रेट एक आहे, ज्याला आपण नाममात्र विनिमय दर म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये रिअल एक्सचेंज रेट म्हणजे वास्तविक विनिमय दर असं म्हणतो. आता एक एक करून समजून घेऊया आपण. प्राइस ऑफ वन करन्सी इन टर्म्स ऑफ अनदर करन्सी म्हणजे एका कंट्रीची जी प्राइस आहे ती दुसऱ्या कंट्रीच्या करन्सीच्या टर्म मध्ये किती आहे. जसं की खाली उदाहरण दिलंय त्यांनी, $1 1 आहे, त्याची इंडियन रुपीज मध्ये प्राइस किती आहे? 65 रुपीज. ओके, तर हा जो रेट आहे, विनिमय दर आहे, त्याला नॉमिनल एक्सचेंज रेट बोलतात. ओके, प्राइस ऑफ $1 इज प्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ इंडियन रुपीज. असं फक्त इंडियाचाच रुपये आहे आणि US डॉलर आहे असं आपण म्हणतो. प्रत्येक कंट्रीची करन्सी वेगळी आहे हे तर आपण इकॉनॉमिक्सचे स्टुडंट म्हणून जाणून आहोत. ओके, तर त्याप्रमाणे नॉमिनल एक्सचेंज रेट म्हणजे काय समजलं आपल्याला? प्रत्येक करन्सीच्या बदल्यात दुसऱ्या करन्सीची प्राइस किती आहे त्याला आपण नॉमिनल एक्सचेंज रेट, नाममात्र विनिमय दर असं म्हणतो. आता रिअल एक्सचेंज रेट म्हणजे काय? वास्तविक विनिमय दर म्हणजे काय? रेशिओ फॉरेन प्राइस टू द डोमेस्टिक प्राइस. एका जशी फॉरेनची वेगळी प्राइस आहे आणि डोमेस्टिक आपली वेगळी प्राइस आहे, त्या दोघांचा रेशिओ ज्याला काढतो आपण त्याला वास्तविक विनिमय दर असं म्हणतो. तर काढताना एक फॉर्म्युला आहे खाली, R इज इक्वल टू E PF अपॉन PD. ओके, वेर आता इथे काय काय मिनिंग आहे त्याचं त्या फॉर्म्युल्याचं ते बघूया. R म्हणजे रिअल एक्सचेंज रेट काढायचा आहे जो आपल्याला, आणि PF म्हणजे प्राइस इन फॉरेन कंट्री अपॉन प्राइस इन डोमेस्टिक कंट्री. हे दोन प्राइस नुसार त्यांचा रेशिओ काढला की आपल्याला रिअल एक्सचेंज रेट मिळतो. समजलं? इथे दिलेलं आहे हे R म्हणजे रिअल एक्सचेंज रेट काढायचा आहे आणि ही जी आहे ती झाली आपली फॉरेन कंट्री प्राइस इन फॉरेन कंट्री आणि इथे प्राइस इन डोमेस्टिक कंट्री. आणि मग E म्हणजे काय आहे? नॉमिनल एक्सचेंज रेट, जो आपण इथे बघितला तो आहे इथे नॉमिनल एक्सचेंज रेट. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण रिअल एक्सचेंज रेट काढू शकतो. हे दोन वेज आहे ज्याच्यामुळे आपण विनिमय दर सादर करू शकतो, नॉमिनल एक्सचेंज रेट अँड रिअल एक्सचेंज रेट. ओके, याच्यावरती देखील एक्झाम मध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. या टर्म्स जर आपल्या क्लिअर असतील तर आपण एक्झाम मध्ये कुठलेही आन्सर करेक्ट देऊ शकतो आपल्या ऑप्शन्स वरून, ऑप्शन वाचून देखील. ओके, आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट समजले, नॉमिनल आणि रिअल एक्सचेंज रेट. आता टाइप्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे निश्चित विनिमय दर. एक्सचेंज रेट इज हेल्ड फिक्स्ड बाय द मॉनिटरी ऑथॉरिटी. आता आपल्याला माहिती आहे मॉनिटरी ऑथॉरिटी प्रत्येक कंट्रीची असते, त्याच्यानुसार एक एक्सचेंज रेट ठरलेला असतो की $1 एक म्हणजे आपला 65 रुपीज, असं प्रत्येक ठरवणारी एक मॉनिटरी ऑथॉरिटी असते. त्याला आपण काय म्हणतो? फिक्स्ड एक्सचेंज रेट. त्यांच्याद्वारे ठरवलेला रेट म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट असतो. इन अदर वर्ड्स, व्हॅल्यू ऑफ करन्सी इज फिक्स्ड अगेन्स्ट व्हेरियस करन्सीज. इथे व्हेरियस करन्सीज दिलेल्या आहेत, त्यांच्या अगेन्स्ट एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. कशी असते? फिक्स्ड असते. म्हणून याला आपण काय म्हणतो? फिक्स्ड एक्सचेंज रेट, निश्चित विनिमय दर असं म्हणतो.
दुसरं काय आता फिक्स झालं, त्याच्या अजून काय आहेत वेगळा टाईप, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट. आता फिक्स झाला, आता फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट पण असतो, म्हणजे लवचिक विनिमय दर पण असतो. फिक्स निश्चित, लवचिक म्हणजे बदलता. एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस विथ नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. आता गव्हर्नमेंटचं कुठलंही इंटरव्हेन्शन नसताना मार्केट फोर्सेसमुळे काही एक्सचेंज रेट मध्ये बदल होतात. त्याला काय म्हणतो आपण, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, लवचिक विनिमय दर. ओके. आणि तिसरा आहे मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट, तरंगता विनिमय दर. आता exchange rate is determined by the market forces with the intervention from monetary authority as and when required. याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, मॉनिटरी ऑथॉरिटी, मार्केट फोर्सेस सगळ्यांचा मिळून एक्सचेंज रेटवर जो परिणाम होतो किंवा जो एक्सचेंज रेट ठरवला जातो त्याला आपण मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे तरंगता विनिमय दर असं म्हणतो. तर हे 3 टाइप्स आहेत टाइप्स ऑफ एक्सचेंज रेटचे. फिक्स एक्सचेंज रेट, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट. 3 टाइप. आणि मेन वेज कुठले आहेत एक्सचेंज रेट प्रेझेंट करण्याचे, नॉमिनल अँड रिअल एक्सचेंज रेट. आता एक एक गोष्टी आपण समजून घेऊया. फ्लोटिंग रेट वर्सेस फिक्स्ड रेट. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता दर आणि फिक्स रेट या दोन्ही मधला ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. वर्सेस म्हणजे दोघींमध्ये फरक काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मोर दॅन 5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट ऑन द डेली बेसिस. आता इथे सांगितलं आपल्याला डॉलर मध्ये $5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट. करन्सी मार्केट मध्ये ट्रेड होत असतो, त्याचा व्यापार होत असतो ऑन डेली बेसिस, प्रत्येक दिवशी. and enormous sum by any measures, काही मापनानुसार किंवा काही मोजण्यानुसार. All of this volume trades around an exchange rate, the rate at which one currency can be exchanged for another. तर हे पूर्ण 5 ट्रिलियन $5 ट्रिलियन जे आहे ते कशामध्ये एक्सचेंज होतात, वेगवेगळ्या करन्सी मध्ये एक्सचेंज होतात. इन अदर वर्ड्स, इट इज द व्हॅल्यू ऑफ अनदर कंट्रीज करन्सी कम्पेअर्ड टू दॅट ऑफ युअर ओन. म्हणजे तुमच्या कंट्रीच्या करन्सीच्या कम्पेअर मध्ये दुसऱ्या कंट्रीची करन्सी जी आहे त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन होतं किंवा कम्पेअर करून मग आपल्याला हे ट्रेड करन्सी मार्केटमध्ये होतात, एक्सचेंज रेट होतात. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू अनदर कंट्री यू नीड टू बाय द लोकल करन्सी. हे तर आपल्याला माहिती आहे. एक्सचेंज रेट एक्सचेंज कधी करावी लागते आपल्याला करन्सी, जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमध्ये काय दुसरं घ्यायला जातो, दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण काय घ्यायला जातो तेव्हा आपले रुपीज देऊन आपण तिथे काही घेऊ शकतो का, नाही. तिथली लोकल करन्सी जी आहे ती आपल्याला एक्सचेंज करून घ्यावी लागते आणि नंतर त्याच्यावरती मग आपल्याला खरेदी किंवा काही करता येतं. इफ यू आर हे झालं. जस्ट लाईक द प्राइस ऑफ एनी असेट, द एक्सचेंज रेट प्राइस ऍट विच यू कॅन बाय दॅट करन्सी. ज्या करन्सीची, जसं की आपण एखादी वस्तू त्या ज्या प्राइसला आहे त्याला खरेदी करतो, तसंच करन्सीचं पण आहे की करन्सी ज्या प्राइसला तिथे असेल तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे जर तुम्ही 65 रुपये मोजले तर तुम्हाला $1 US डॉलर मिळणार. अशा प्रकारे एक्सचेंज रेट होत असतो. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू इजिप्त, फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिले की तुम्ही इजिप्तला जात असाल अँड द एक्सचेंज रेट ऑफ US डॉलर इज 1 रेशियो दिलाय 1:5 Egyptian pounds. This means that every US dollar you can buy 5.5 Egyptian pound. इजिप्तला पाऊंड्स आहेत आणि काय सांगितलंय, जर तुमच्याकडे $1 डॉलर असेल तर तुम्हाला 5 पाऊंड मिळतील एक्सचेंज मध्ये. कारण का इजिप्शियन पाऊंडचा तो करन्सी रेट आहे, एक्सचेंज रेट आहे. Theoretically, identical assets should sell at the same price in a different countries because the exchange rate must maintain the inherent value of the currency against other. हे का केलं जातं, कारण त्या दोन्ही मधली व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. यासाठी ज्या प्राइसला ती व्हॅल्यू आहे किंवा ती करन्सी आहे त्याच करन्सीला, त्याच प्राइसला ती करन्सी एक्सचेंज केली जाते. समजलं एक्सचेंज कशी केली जाते ही करन्सी जी आहे ती. आता फ्लोटिंग एक्सचेंज रेट अँड फिक्स बघितलं होतं आपण की त्याच्यामधले की टेकअवेज काय आहेत. अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज डिटरमाइन द प्रायव्हेट मार्केट थ्रू द सप्लाय अँड डिमांड. फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मॉनिटरी पॉलिसी, इंटरव्हेन्शन, त्याच्यानंतर मार्केट फोर्स या सगळ्यांचा परिणाम होतो. पण फ्लोटिंग रेट कसा डिटरमाइन केला जातो, तर प्रायव्हेट मार्केट थ्रू सप्लाय अँड डिमांड. सप्लाय आणि डिमांड कशी आहे त्याच्यावरती हा रेट ठरतो. अ फिक्स्ड ऑर अ पेग्ड
इथे 2 वर्ड आहेत. फिक्सला आपल्याला अजून एक वर्ड मिळालाय पेग्ड. ओके. रेट इज द रेट द गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ॲट द ऑफिशियल एक्सचेंज रेट. आणि फिक्स रेट तर आपण बघितलं होतं की गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल बँक किंवा मॉनिटरी ऑथॉरिटी जी आहे जो रेट ठरवेल तोच फिक्स रेट इथे असतो. द रिझन टू पेग अ करन्सी आर लिंक टू स्टॅबिलिटी. हे कशासाठी असतं? स्टॅबिलिटीसाठी असतं. Especially in today's developing nations, a country may decide to peg its currency to create a stable atmosphere for foreign investment. आणि हे कशासाठी असतो? फिक्स रेट उपयोगी कशासाठी येतो आपल्याला? एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्टेबलपणा राहावा, स्टेबल ॲटमॉस्फिअर राहावं यासाठी हे फिक्स्ड रेट जे आहेत एक्सचेंज रेट ते ठरवलेले असतात. ओके. फिक्स्ड रेट अँड फ्लोटिंग रेट, फ्लोटिंग एक्सचेंज रेट. नेक्स्ट आहे आता फिक्स्ड अँड फ्लोटिंग. परत जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं फिक्स्ड आणि फ्लोटिंग रेट मध्ये, आता ते नेमके काय आहेत ते बघूया. अ फिक्स्ड और पेग रेट इज द रेट ऑफ गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ॲज द ऑफिशियल एक्सचेंज रेट. हा जो असतो तो ऑफिशियल रेट असतो. जेव्हा आपण एक्सचेंज रेट विचारतो तेव्हा हाच रेट जो असतो फिक्स रेट जो असतो तो आपल्याला सांगितला जातो. अ सेट प्राइस विल बी डिटरमाइंड अगेन अ मेजर वर्ल्ड करन्सी, usually the US dollar, but also other major currencies such as euro. फक्त US डॉलरच नाही आहेत आपल्याकडे, तर युरो, द येन और द बास्केट ऑफ करन्सीज, भरपूर साऱ्या करन्सीज आहेत आपल्याला. आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला सगळ्या देशांच्या करन्सीज बघून ठेवायच्या आहेत तुम्हाला, आणि त्या कधी इस्टॅब्लिश झालेल्या आहेत हे बघायचं आहे. कारण या वर्षीच्या इकॉनॉमिक्स पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता की करन्सीज कुठल्या, म्हणजे एक इयर दिलं होतं आणि त्या इयर मध्ये कुठल्या कुठल्या करन्सीज आल्या होत्या हे सांगायचं होतं. तर त्यातला क्रम जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या सालामध्ये किंवा एकदमच कुठल्या करन्सीज आल्यात आणि एक वेगळी कुठली करन्सी आली तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकला असतात. तर त्यामुळे मी आजचा होमवर्क असं सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीज बघायच्या आहेत आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली हे बघायचं आहे. इन ऑर्डर टू मेंटेन द लोकल एक्सचेंज रेट द सेंट्रल बँक्स बायज अँड सेल्स इट्स ओन करन्सी. आता इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे की सेंट्रल बँक करन्सी ज्या आहेत त्या बाय आणि सेल करत असतात. कशासाठी? लोकल एक्सचेंज रेट मेंटेन करण्यासाठी. ओके. ऑन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये, इन रिटर्न फॉर द करन्सी टू विच इट इज पेग्ड. जिथे फिक्स्ड होतात तिथे. आता फ्लोटिंग रेट, अनलाइक द फिक्स्ड रेट, a floating exchange rate is determined the private market through the supply and demand. मगाशी पण आपण बघितलं की टेकअवेज मध्ये की सप्लाय अँड डिमांड, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती हा फिक्स्ड रेट फ्लोटिंग रेट जो आहे तो ठरत असतो. अ फ्लोटिंग रेट इज ऑफन टर्म ॲज सेल्फ करेक्टिंग. याला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हटलं जाते. जसं की फिक्सला पेग्ड बोलतात तसे इथे फ्लोटिंगला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हणतात. As any differences in supply and demand will automatically be corrected in the market. जर डिमांड आणि सप्लाय मध्ये काही बदल झाला तर ते ऑटोमॅटिकली इथे करेक्ट होतात. कारण हे कशावर डिपेंड आहे? मार्केट मध्ये सप्लाय आणि डिमांड वरतीच हा रेट ठरवला जातो. त्याच्यामुळे आपोआप तो चेंज होतो. लुक ॲट दिस सिम्प्लिफाईड मॉडेल. आता एक सिम्प्लिफाईड मॉडेल त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल की आपल्याला कसं समजायचं आहे फ्लोटिंग रेट्स कसे काढले जातात. इफ डिमांड फॉर करन्सी इज लो, जर डिमांड करन्सीसाठी लो असेल, इट्स व्हॅल्यू विल बी डिक्रीज. बरोबर आहे. जर डिमांड कमी असेल तर त्याची व्हॅल्यू कशी होणार? कमी होणार. Thus, making imported goods more expensive and stimulating demand for local goods and services. इम्पोर्टेड गुड्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह बनवायचे आणि डिमांड वाढवायची लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस साठी. दिस इन टर्न्स विल जनरेट मोर जॉब्स. हे काय करेल? आपल्याला जॉब्स सुद्धा वाढवेल. कॉझिंग अँड ऑटो करेक्शन इन द मार्केट. म्हणजे बरोबर ऑटो करेक्शन पण होईल मार्केटमध्ये, सप्लाय वाढेल, डिमांड पण वाढेल, कारण गुड्स जे आहेत ते आपण एक्सपेन्सिव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे फ्लोटिंग एक्सचेंज रेट जो आहे तो कॉन्स्टंटली चेंजिंग राहणार आहे. सप्लाय डिमांड वरती तो बदलत राहणार आहे मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती. नेक्स्ट आहे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट 1936. 1936 म्हणजे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये काय मांडलं होतं ते आपल्याला बघायचंय. हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थिअरी outcomes the shortcoming of Ricardo's comparative cost theory. रिकार्डोनी जी comparative cost theory मांडली होती
म्हणजेच कंपॅरेटिव्ह दोन कंट्रीमध्ये ज्याच्यामध्ये कॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जास्त आहे त्या कंट्रीनी त्याचं प्रोडक्शन लोअर आहे त्यांनी त्याचं प्रोडक्शन करायचं आणि एक्सपोर्ट करायची ही जी थेअरी होती त्याच्यामध्ये काही आउटकम्स काढले आणि त्याच्यामध्ये नंतर मग ही हार्मलेस अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी आली. Theory and expounds of doctrine of comparative cost in terms of what he calls the substitution curve, what Samuelson terms production possibility curve or transformation curve. हे सगळे जे पॉइंट्स आहेत जे आहेत ते आपल्या comparative cost theoryचे आहेत. त्याच्यावरती मग हार्बरनी त्याची वेगळी मतं मांडली. or what learners calls production of indifferent curves. production indifferent curves म्हणजे काय और production frontier काय आहे आपण डिटेल मध्ये अजून बघणार आहोत. The opportunity cost theory explains that if country can produce either commodity X or Y, इथे सांगितलेलं आहे की अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोड्युसर जे आहे वस्तूचे प्रोडक्शन करणारा जो आहे तो कमोडिटी एक्स किंवा वाय चं प्रोडक्शन करू शकतो. द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ कमोडिटी एक्स इज द अमाउंट ऑफ द अदर कमोडिटी. दुसरी कमोडिटी आहे ही एक कमोडिटी झाली एक्स आणि दुसरी वाय त्याचे अमाउंट आहे ठरलेले आहे ह्याची 10 आहे समजा आणि ह्याची पण 10 आहे. that must be given up in order to get one additional unit of commodity X. जर X कमोडिटीची आणखीन एखादी वाढ करायची असेल ऍडिशनल कमोडिटी आणखीन घ्यायची असेल तर Y चं प्रोडक्शन आपल्याला गिव्ह अप करावं लागेल आणि फक्त X वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. Thus, the exchange ratio between two commodities is expressed in terms of their opportunity cost. तर ह्या दोन्हीचं जे एक्सप्रेस करण्याचा पॉइंट आहे किंवा हे एक्सप्रेस कुठल्या टर्म मध्ये केलं जाऊ शकतं तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये. समजलं अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे. The concept of opportunity cost has been illustrated in international trade theory with the production of possibility curve. Production of possibility curve मध्ये ही इंटरनॅशनल ट्रेड थिअरी मध्ये महत्वाची कन्सेप्ट आहे टर्म आहे आपल्याला एक्झाम मध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट वरती भरपूर सारे क्वेश्चन्स येतात त्यामुळे नेमकं अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. होपफुली इथे समजलं असेल अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे नेमकं काय. तर काय काय बघितलं आपण सुरुवातीला ऍब्सोल्यूट लास्ट लेक्चर मध्ये बघितली पण याच्यामध्ये आणि कंपॅरेटिव्ह मध्ये दोन्ही मध्ये डिफरन्स बघितला आपण. काय बघितला डिफरन्स बरोबर सुरुवातीला आणि त्याच्यानंतर काय बघितलं मग आपण HO मॉडेल कुठून स्टार्ट झालं त्याच्यानंतर बघितलं की स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल बघितलं स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल. त्याच्यानंतर लास्ट वाला बघितलं आपण हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट ओके ओसी आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघितला की अपॉर्च्युनिटी कॉस्ट नेमकं काय आहे. त्याच्यानंतर ह्या थेअरीचे अझम्पशन्स काय काय आहेत आपण बघितले हार्बलरच्या. ओके हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड मधल्या नेक्स्ट टॉपिक वरती डिस्कशन करायचं आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.